वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी अँड सी याच्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा किंवा स्टडी प्लॅन कशा प्रकारे बनवायचा, जर आजपासून जर विचार केला तर आपल्या जवळ मिनिमम 2 ते 3 महिने आहेत। तर 7 सब्जेक्ट आहेत, तर 7 सब्जेक्ट जर आपण मल्टिपल केले तर एका सब्जेक्टला नियर अबाउट 15 दिवस आणि 1 महिना पुढे रिव्हिजन आपण करू शकतो। आता सर्वच जण स्टडी प्लॅन देतात, मला पण वाटलं बाबा एखादा स्टडी प्लॅन द्यावं। तर आजचा जो काही स्टडी प्लॅन आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्यावा आणि बोर्डवर जर व्यवस्थित दिसत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे आणि टेलिग्राम चॅनल वरती हे जे नियोजन आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यावं आणि तशा प्रकारे तुम्ही अभ्यास करावा। आणि हा जो नियोजन प्लॅन आहे हा माझ्या मते मी काढलेला आहे ढोबळमानाने। तुम्हाला जर त्याच्यामध्ये सुधारणा करायची असले तर वेल बेटर। तर चला याच्यामध्ये पहिल्यांदा स्टडी प्लॅन एमपीएससी ग्रुप बी अँड सी जवळपास 7 सब्जेक्ट आहेत। पहिला आपण घेतलेला आहे पॉलिटिकल सायन्स, नंतर इकॉनॉमिक्स, नंतर आहे हिस्ट्री, नंतर आहे जिओग्राफी आणि नंतर आहे बुद्धिमत्ता आणि गणित। अशा प्रकारे एकंदरीत हा सिलेबस आहे। तर आपण प्रथमतः जो प्रीचा सिलेबस आहे त्याचा स्टडी प्लॅन आपल्याला काढायचा आहे आणि तुम्हाला जर वेळ भेटलाच तर त्याच्यासोबत तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास सुद्धा करू शकता वेळ मिळाल्यास। हा जो स्टडी प्लॅन आहे या स्टडी प्लॅन मध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे। जे ऑफिस वर्क करतात त्यांच्यासाठी पण आणि जे ऑफिस वर्क करत नाही त्यांच्यासाठी पण एक आयडिया त्यांना मिळून जाणार आहे कशा प्रकारे आपण स्टडी करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण अभ्यासाचं नियोजन करायला पाहिजे। आणि नियोजन जर तुमचं व्यवस्थित असलं तर कोणतीही अडचण तुम्हाला राहणार नाही। त्याकरिता कोणतंही महत्वपूर्ण काम हाती घेण्याच्या अगोदर त्याची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे असणे अत्यावश्यक आहे। जर तुमच्याकडे जर ब्ल्यू प्रिंट नसली तर तुमचं नियोजन कुठेतरी कोलमडेल। तर त्याकरिता हा जो स्टडी प्लॅन आपण काढलेला आहे तो आपण समजून घेणार आहोत। तर चला याच्यामध्ये आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी अँड सी सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स, ड्युरेशन आहे आपण दिलेलं मंथ वाईज आणि नंतर रिव्हिजन करिता दिलेला आहे किंवा तुम्ही डेचं सुद्धा इथं डे मध्ये किती तास अभ्यास करायचा आहे डीवाय हे मी ब्लँक सोडतो। तुमच्या सवडीनुसार तुम्हाला कशा प्रकारे वेळ मिळतो त्या वेळेनुसार तुम्ही इथं डेचं प्लॅन करू शकता। परंतु याचमध्ये जे काही सब्जेक्ट आहेत आपले जे थोडे डिफिकल्ट आहेत ते आपल्याला डेली करायचं आहे, त्यांची डेली प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे। तुम्ही युट्यूब सोर्स यूज करू शकता किंवा बुक्स यूज करू शकता, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। याच्यामध्ये सर्व सब्जेक्टला आपल्याला 15 डेज मिळणार आहे, 15-15-15। आता 15 डेजचं 1 सब्जेक्टचं पूर्ण चॅलेंज आहे आणि एक सब्जेक्ट 15 दिवसामध्ये व्यवस्थितरित्या वाचून झालेला पाहिजे आणि लक्षात सुद्धा आलं पाहिजे। मी हे तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही नोट्स काढायलाच पाहिजे, तुम्ही योग्य रीडिंग करा आणि शॉर्ट जे काही नोट्स आहेत किंवा तुमच्या जे लक्षात राहण्यासारखं नाही किंवा डेट्स असतात, सणावार असतात ते तुम्ही राईट डाऊन केलं तर चालेल किंवा महत्वाच्या व्यक्ती एक्सेट्रा। तर पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राला तुम्ही 15 दिवस आपल्याला देता येतात आणि ड्युरेशन राहणार आहे तुमचं 1 मार्च ते 15 मार्च पर्यंत। आणि नेक्स्ट आहे इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था, याच्याकरिता 15 डेज आपण अलॉटमेंट केलेले आहे। याचे जे ड्युरेशन राहणार आहे 16 मार्च ते 30 मार्च पर्यंत संपूर्ण जो विषय आहे तुमचा वाचून झालाच पाहिजे। नंतर आहे हिस्ट्रीमध्ये भारताचा तसेच महाराष्ट्राचा इतिहास, प्रथमतः आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावर नंतर भारताच्या इतिहासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे। त्याच्यामध्ये 1857चा उठाव असेल किंवा समाज सुधारक असतील, महाराष्ट्रातले वेगवेगळे क्रांतिकारक असतील किंवा 1857चा उठाव कोठे कोठे करण्यात आला त्याबद्दलची विशेष माहिती तुम्हाला असायला पाहिजे। तर
चले जाव चळवळ वगैरे जे काही ऐतिहासिक घडामोडी आहेत त्याचा इत्थंभूत अभ्यास तुम्ही या विषयामध्ये करायला पाहिजे. आता बुक्स तुम्हाला जो रेफरन्स तुम्ही युज करत आहे, मी तुम्हाला नव्याने काही सांगणार नाही, जो नव्याने तुम्ही युज करत आहात तेच बुक तुम्ही रेफर करा. एका विषयासाठी 3-3, 4-4 बुक्स वाचत बसू नका. ज्याच्यामधून तुम्हाला समजते आणि जो तुम्ही सोर्स युज करत आहात त्याच्यातूनच तुम्ही अभ्यास करा. नंतर आहे जिओग्राफी. याच्यामध्ये सुद्धा आपण 15 डेज दिलेले आहे. 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता जिओग्राफीमध्ये तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स आहेत. ते टॉपिक्स पर्जन्य असो किंवा शेती असो आणि पठारीय भाग किंवा नद्यांचा भाग असो, हा अति महत्वाचा भाग आहे. जे महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्ही अत्यावश्यकरित्या करायलाच पाहिजे. याच्याकरता सुद्धा आपण 15 दिवस दिलेले आहेत. नंतर आहे सायन्स. आता जे काही विज्ञान आहे, तुम्ही जर बेस्ट सोर्स जर विज्ञानचा म्हटलं तर जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत किंवा 4 to 10 पर्यंत किंवा 12 पर्यंत ते तुम्ही युज करू शकता. तेही नसलं तर सागर भस्के सरांचं ते तुम्ही युज करू शकता. तर याच्यामध्ये 15 दिवस दिलेले आहेत आणि ड्युरेशन राहणार आहे 1 मे ते 15 मे, 1 मे ते 15 मे. अशा प्रकारे आपले जे 5 सब्जेक्ट आहेत त्या 5 सब्जेक्टचा आपण स्टडी प्लॅन बघितलेला आहे. तर मग आता 2 सब्जेक्ट आपले उरलेले आहेत. तर मग त्या 2 सब्जेक्टचा आपल्याला काय करंट अफेअर. तुम्ही करंट अफेअरला मॉर्निंग मध्ये करू शकता. 5 वाजता सकाळी उठायचं आणि 5 ते 6:30 पर्यंत तुम्ही ते जे करंट अफेअर आहे, चालू घडामोडी आहेत, ते चालू घडामोडी तुम्हाला करायचा आहे. किंवा फाईन नोट्स सुद्धा त्याच्या तुम्ही काढू शकता. तुम्ही वार्षिकांकी युज करू शकता. जवळपास करंट अफेअर मध्ये 1 वर्ष पहिल्याच जे करंट अफेअर आहे ते तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. नंतर तुम्हाला मॅथ आणि IQ जो सब्जेक्ट आहे आपला, बुद्धिमत्ता आणि मॅथ, हा जो दररोज तुम्हाला करायचा इव्हनिंग मध्ये 8 ते 10:30 किंवा तुम्ही टाइम तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही तो टाइम एक्सपांड करू शकता. अशा प्रकारे आपला जो स्टडी प्लॅन आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता डेजचं जर म्हटलं, आता तुम्ही 15 दिवस जर एक सब्जेक्ट घेतला, तुम्ही अल्टरनेट पण घेऊ शकता. माझ्या मताने तुम्ही लगातार 15 दिवसात तो सब्जेक्ट आपला क्लिअरच झाला पाहिजे. आणि जो तुम्ही हे जे बिग सब्जेक्ट आहेत, मेन इम्पॉर्टंट आहेत, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, समजा तुम्ही पॉलिटिकल सायन्स घेतला, हे जे 5 सब्जेक्ट आहेत ते तुम्ही जवळपास होता तर दुपारच्या वेळेला वाचू शकता. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर काही काम नसेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला जेवण झाल्यानंतर 12 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा सब्जेक्ट फिनिश करू शकता. डेली 15 दिवस. तर 12 ते 5 जर म्हटलं तर आपल्याला जवळपास 5 ते 6 घंटे आरामात मिळू शकतात. आणि जे काही ऑफिस वर्क करणार आहेत ते हा जो सब्जेक्ट आहे तो सकाळच्या वेळेस जे ऑफिस वर्क करणारे कॅन्डिडेट आहेत ते सकाळी 4 ते 6 पर्यंत हा सब्जेक्ट वाचू शकतात. नंतर 6 नंतर 7 नंतर 7 ते 8, 9 पर्यंत सुद्धा तुम्ही हा सब्जेक्ट वाचू शकता. आणि करंट अफेअर तुम्ही ऑफिस टाइम मध्ये जर तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही करंट अफेअर करू शकता. आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला मॅथ आणि बुद्धिमत्ता हे करणेच आहे. तर अशा प्रकारे आपला जो स्टडी प्लॅन होता तो मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या स्टडी प्लॅनची जर तुम्हाला ब्ल्यू प्रिंट जर बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.